की राज्य सरकारचे अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषेच्या ज्या परीक्षेवरनं वाद झाला होता त्या परीक्षेला अखेर स्थगिती देण्यात आली आहे। मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात घोषणा केली। एवढंच नाही तर आवश्यकता नसल्यास यापुढेही परीक्षा रद्द केली जाईल असंही ते म्हणाले। त्याचं झालं असं की राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हिंदी भाषेची परीक्षा 28 जून रोजी होणार होती, मात्र मराठी अधिकाऱ्यांची हिंदी परीक्षा कशासाठी असा प्रश्न विचारत मनसेनं आक्रमक भूमिका घेतली। जबरदस्ती केली तर 28 जूनला परीक्षा केंद्रावर काय होईल याची जबाबदारी सरकारची असेल असा इशाराही देण्यात आला होता। त्यामुळे राज्य सरकारने हिंदीच्या परीक्षेला पूर्णविराम दिला। आपल्या माध्यमातून आमची शासनाला विनंती आहे की अशा प्रकारची कुठलीही परीक्षा या अधिकाऱ्यांसाठी आपण अनिवार्य करू नये, आणि जर केली, जबरदस्ती जर केली तर 28 जूनला परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची संपूर्णतः जबाबदारी ही राज्य शासनाची असेल। हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही। मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे। हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे। की मराठी भाषा संचालनालयाकडनं ही परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणून मी आता आमच्याच प्रधान सचिव मराठी भाषेच्या जे किरण कुलकर्णी आहेत त्यांच्याशी चर्चा केली। जी परीक्षा हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे आणि भविष्यामध्ये ही हिंदीची परीक्षा आवश्यक आहे का ते मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून पडताळून बघणार आहे, आणि जर आवश्यक असेल तर कंटिन्यू करू, जर आवश्यक नसेल तर ही हिंदीची परीक्षा न घेण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत।